रोहित पवारांची उद्या ईडीकडून पुन्हा चौकशी होणार आहे। सकाळी 11 वाजता पुन्हा चौकशीसाठी रोहित पवार यांना बोलावण्यात आलंय। बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित ही चौकशी होणार आहे। रोहित पवारांना पुन्हा बोलावल्यानं शरद पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। उद्या राज्यभरामध्ये सरकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचं जे आहे हाक ही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं दिल्याचं पाहायला मिळतं। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावरती घंटानाद आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। ज्या संदर्भात चौकशी चालू आहे त्या संदर्भात सीआयडी आणि ईओडब्ल्यू इकॉनॉमिक ऑफेन्स विंगच्या वतीने क्लोजर रिपोर्ट सबमिट केलेला असताना सुद्धा ईडीने त्याच एफआयआर वरती रोहित दादांची चौकशी सुरू ठेवली। याचा अर्थ स्पष्ट आहे की रोहित दादा बेरोजगारी असेल, स्पर्धा परीक्षा असेल, पेपरफुटीचा कायदा असेल आणि ह्या सगळ्याला युवकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून हे सरकार घाबरलेलं आहे आणि म्हणून सूडबुद्धीने राजकारण म्हणून ईडीच्या माध्यमातून रोहित दादांना त्रास देण्याचा हा प्रयत्न चालू आहे। पवार साहेब ज्यावेळी ईडीच्या समोर पहिल्यांदा गेले त्याच्या अगोदरही बरेच नेते गेले। म्हणजे मला स्मरणात आहे की प्राजक्त तनपुरे गेले असतील, त्याच्यानंतर त्याच्या आधी जयंत पाटील साहेब गेले असतील, अनेक नेते ईडीच्या समोर गेले आणि परत बाहेरही आले, पण पॉलिटिकल शो काही कोणी केला नाही। माझी त्यांना नम्र विनंती असणार आहे, आपलं कर्तृत्व जर का चांगलं असेल तर ईडी मध्ये तुम्हाला काहीही होणार नाही। शो करण्यापेक्षा ईडी समोर आपण जर का आपलं म्हणणं योग्य पद्धतीने मांडलं तर भाजप काय कुठलाच पक्ष तुमचं काहीच करू शकत नाही।